वन विश फ्रॉम बकेट लिस्ट या वाक्याप्रमाणे माझी एक इच्छा होती की पुण्यातील सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची वास्तू असलेली फुलेवाडा याला भेट द्यावी. कारण राष्ट्रीय स्मारक म्हणून फुलेवाडा हा जतन करण्यात आलेला आहे. फुलेवाडा ही केवळ एक ऐतिहासिक ठिकाण नसून ते भारतातील सामाजिक क्रांतीचे उगमस्थान आहे. याच वास्तूत राहून सामाजिक अनिष्ट रूढींविरुद्ध लढा देण्याचं काम हे फुले दाम्पत्यांनी केलं. मुलींची पहिली शाळा ही भिडेवाड्यातून जरी सुरू झाली असली तरी शैक्षणिक धोरण हे इथूनच आखण्यात आलेलं आहे. या काळामध्ये अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांना 1868 मध्ये महात्मा फुले यांनी आपला हौद पाण्यासाठी मोकळा केला होता. कारण त्या काळामध्ये अस्पृश्यांना पाणी देखील मिळत नव्हतं. असे हे क्रांतिकारी धाडसी निर्णय इथूनच घेण्यात आले होते. तसंच विधवा स्त्रियांवर अनेक अन्याय अत्याचार होत होते. अनिष्ट रूढी परंपरांना स्त्रियांना सामोरं जावं लागत होते. ते रोखण्यासाठी 1863 मध्ये फुले यांनी बाल हत्या प्रतिबंध गृह चालू केले आणि तेही इथेच चालू केले. याच ठिकाणी त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले होते. हा असा जो फुलेवाडा आहे. त्याचप्रमाणे सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी झाली आणि पुढे त्या सारखे विविध कार्य हे याच वाड्यात झालेले आहे. 1877 मध्ये दुष्काळामध्ये फुले दाम्पत्य यांनी दीनबंधू या आश्रमाच्या माध्यमातून अनेक गरजू मुलांना अन्नासाठी मदत केली होती. गरिबांच्या हक्कासाठी आयुष्यभर येथे संघर्ष केला गेला अशी ही वास्तू होती. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, तृतीय रत्न यासारखं साहित्य लेखन हे महात्मा फुलेंनी केलं. त्याचप्रमाणे 1858 मध्ये जेव्हा अर्धांगवायू झाला त्यावेळी त्यांच्या शरीराची अर्धी बाजू ही निकामी झाली तरी सुद्धा डाव्या हाताने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यातूनच महात्मा फुले यांना समाजाबद्दल किती तळमळ होती हे दिसून येतं. अशी ही वास्तू तिथे जेव्हा आपण प्रत्यक्ष जाऊन भेटतो त्यावेळी त्या काळातील महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी किती कष्ट केले असतील आणि समाजाच्या विरोधामध्ये जाऊन क्रांतिकारक पाऊल उचलणं किती अवघड होतं हे आपल्याला तिथे गेल्यावर जाणवतं. आणि अशा वास्तूला भेट देण्याचा योग मला मिळाला त्यासाठी मी स्वतःला धन्य मानते. धन्यवाद.